आज मी तुम्हाला एक प्राण्यांची गोष्ट सांगणार आहे. कोण असतं मायरा? एक पपी असतं. कोण असतं? पपी. पपी आणि एक डक असतं. आणि दोघांचं काय ठरतं की आपण शर्यत लावायची पळण्याची. पपी आणि डक. आणि मग दोघांची शर्यत लावायची ठरतं. मग काय होतं माहिती आहे? शर्यत म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, स्पर्धा. माहिती. हां, मग त्यामध्ये पहिला जो पोहोचणार तो जिंकणार. मग ती दोघं पळायला लागतात. पळायला लागल्यानंतर काय होतं? पपी जे आहे ते खूप स्पीडली पुढे जातं आणि डक त्याच्या मागे मागे जातं. ओके. हां, डक मागे मागे गेलं की काय होतं? डग मागे मागे जातं. नंतर काय होतं? वाटेमध्ये पाणी येतं मायरा. काय येतं? पाण्याचं डबकं येतं. मग आता काय करायचं? पपीला पाण्यामधून जाता येतं का? नाहीये. मग डग पाण्यामध्ये पोहू शकतं. मग इथे बस मायरा. डग पाण्यामध्ये पोहू शकतं. मग काय होतं? डग काय म्हणतो पपीला? बघ, डग काय म्हणतो पपीला की तू माझ्या पाठीवर बस, मी तुला घेऊन ते जे पाण्याचं डबकं आहे ते आपण क्रॉस करूया. लक्षात आलं का? बदक काय म्हणतं की तू माझ्या पाठीवर बस. छोटंसं पपी असतं ना, तू माझ्या पाठीवर बस. हो, की मी तुला पाठीवर घेतो. हां, आपण क्रॉस करूया म्हणतो. आणि मग ऐका, क्रॉस केलं पाण्याचं डबकं. ते पाण्याचं डबकं क्रॉस केल्यानंतर पुन्हा पुढं पोचल्यावर काय होतं? पपी फास्ट जाऊ शकतो, पुढं जातं थोडं. पण पपीच्या डोक्यामध्ये विचार काय येतो की आपण कोणामुळे पुढे आलो? कोणी मदत केली पपीला? डकनी मदत केली. मग त्याच्या मनामध्ये असं वाटतं की जर समजा आपल्याला डकनी मदत केली नसती तर कोण जिंकलं असतं? कुत्रा. नाही, डकनी मदत केली नसती पाण्यामधून क्रॉस करायला तर कोण जिंकलं असतं? डक. मग पपी विचार करतो की मग आपण पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाहीये. आपल्याला डकनी मदत केली म्हणून आपण पुढे आलोय. मग पपी विचार करतो की आपण पुढे जाण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. आपण काय करूया? डकला म्हणतो की आपण दोघं बरोबरच चालूया, बरोबरच पळूया म्हणतो. आणि मग दोघं काय करतात? सेम स्पीडनी पळतात आणि मग एकाच वेळी दोघं पोहोचतात. म्हणजे शर्यत कोणी जिंकली सांगा बघू? पपीनी. हा, मग या गोष्टीतून आपण काय शिकलो? या गोष्टीतून आपण काय शिकलो? या गोष्टीमधून सीतांशू आपण काय शिकलो? डक आणि शर्यत नाही, पण डकने हेल्प केली. करेक्ट, व्हेरी गुड. डकनी हेल्प केली पपीला. आणखी सीतांशू? आणखी जर डक पाण्यात न गेला असता तर कुत्रा जिंकला नसता. डकनी जर मदत केली नसती तर कुत्रा जिंकला नसता. बरोबर. आवडली का गोष्ट? म्हणजे या गोष्टीचं नाव आहे दोघंही जिंकू. गोष्टीचं नाव काय आहे? खाली बस. गोष्टीचं नाव काय आहे? दोघंही जिंकू, एकमेकांना मदत करू. आपण सुद्धा असंच करायचं बरं का? आपण ज्यावेळी आपले फ्रेंड बरोबर असतात ना, तर फ्रेंड्स बरोबर स्पर्धा करायची नाही. आपण स्पर्धा कोणावर करायची माहितीये? स्वतः बरोबर करायची. स्पर्धा कोणाबरोबर करायची? स्वतः बरोबर. म्हणजे आपल्यामधला एखादा वाईट गुण असेल तर आपण तो डस्टबिन मॅडम, आपल्यामध्ये एखादा वाईट